नमस्कार, कसे आहात सगळे? हा गौरी आव्हानाचा व्हिडिओ आहे. गौरी दारात आणलेली आहे आणि ओवाळून घेत आहेत तिला. आम्ही एक एक करून 7 जणींनी ओवाळून घेतलेला आहे आणि आता गौरी घरात आणलेली आहे. आता गौरीला सजवून घेत आहेत. ही मावशीच्या घरची गौरी आहे. तर इकडे मूर्तीची आणि फुलांची दोन्ही पण गौरी आणली जाते. इथे 5 जण मिळून गौरीला बसवत आहेत. येथे काका गौरीच्या समोरची मांडणी करून घेत आहेत. सगळी मांडणी झाल्यावर आम्ही गौरीची आरती करून घेतली. आरती झाल्यावर सगळ्यांनी गौरीसमोर पान, फूल आणि हळद कुंकू वाहून घेतला आणि नमस्कार केला. मूर्तीची जी गौरी बसली आहे तिचं पूर्ण डेकोरेशन मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान डेकोरेशन केलेलं आहे. हे ज्येष्ठ गौरी आव्हान आहे, जे गणेश चतुर्थीच्या 2 किंवा 3 दिवसांनी करतात. सौभाग्य प्राप्तीसाठी आणि घरात सुख समृद्धीसाठी ज्येष्ठ गौरीचे पूजन केले जाते. ही गौरी 3 दिवसासाठी माहेरपणासाठी येते. गौरी म्हणजे माता पार्वती. माता पार्वतीचंच दुसरं नाव गौरी आहे. गौरीचं पहिल्या दिवशी आवाहन, दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते. कोकणामध्ये फुलांची गौरी ही प्रत्येक घराघरामध्ये बसवलीच जाते. काही ठिकाणी मुखवट्याची गौरी बसवतात, तर काही ठिकाणी मूर्तींची गौरी बसवतात. काही ठिकाणी फुलांची गौर तिरडीत बसवली जाते आणि त्यामध्ये कागदावरचा देवीचा फोटो किंवा मुखवटा सुद्धा लावला जातो. तर आता आपण तिरडीतली फुलांची गौर पाहणार आहोत. तर इथे तिरडीला हळद आणि कुंकवाचे गोल असे लेपन करून घेत आहेत बोटाच्या साहाय्याने. तिरडीला हळद आणि कुंकू लावून झाल्यावर फुलांची गौर सजवायला घेतलेली आहे. तर अशा प्रकारे तिरडीमध्ये फुलांची गौर सजवली जाते. फुलांची गौर सजवून झाल्यावर तिला ओवाळून आतमध्ये आणतात आणि ही फुलांची गौर हळद आणि कुंकवाच्या पावलाने पूर्ण घरामध्ये चालवली जाते. अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने गौरीचे पावले हळद आणि कुंकवाने उमटून घेतात. ही फुलांची गौर घरामध्ये जेवढेही रूम असतील त्या प्रत्येक रूममधून चालवली जाते. फुलांची गौर प्रत्येक रूममध्ये चालवून झाल्यावर गौरीची किचनमध्ये 3 दिवसासाठी स्थापना केली जाते.
त्यानंतर फुलाच्या गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर तुम्हाला आजचा गौरी आवाहनाचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.